हॅपी ॲनिव्हर्सरी अण्णा आणि पिंकी. हॅपी ॲनिव्हर्सरी टू यू. बार दिन ये गाए, बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तुम जियो हजारों साल मेरी है आरज़ू. हैप्पी एनिवर्सरी टू यू, हैप्पी एनिवर्सरी टू यू, हैप्पी एनिवर्सरी अन्ना पिंकी. कोणाला अशी फॅमिली सगळ्यांना भेटते बस एवढीच माझी इच्छा. आज विनय कुलपकर, आम्ही त्यांना अण्णा बोलतो, आणि मिताली कुलपकर आम्ही पिंकी बोलतो तिला. आज त्यांची आज 20वी ॲनिव्हर्सरी आहे, तर आता साजरी झालेली आहे. अण्णा आहेत आमचे. अण्णा तुम्हाला कसं वाटतंय? भरून आले बाबा, पहिल्यांदाच माझी ॲनिव्हर्सरी झाली अशी ती खूप एन्जॉय करतो. मिताली कुलपकर आहेत, तुम्हाला कसं वाटतंय? एकदम हॅपी हॅपी. मित्रांनो पाहू शकता, खूप आनंदी झालेले आहेत त्या, आणि छान प्रकारे त्यांची ॲनिव्हर्सरी साजरी केलेली आहे. तर त्यांना ॲनिव्हर्सरीच्या खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो ही व्हिडिओ नक्की पहा, तुम्हाला खूप आवडेल, आणि सर्वांनी त्यांना शुभेच्छा द्या. धन्यवाद.
मित्रांनो आपल्यासोबत आहेत विनय कुलपकर आहे, मिताली कुलपकर आहे, तसेच महेंद्र मोरे आहेत, मनाली मोरे आहेत. मित्रांनो या दोघी बहिणी आहेत आणि हे साडू आहेत. महेंद्र मोरे आहेत, ते आज थोडक्यात आपले मनोगत व्यक्त करणार आहेत. आज माझ्या साडवांची लग्नाची ॲनिव्हर्सरी आहे, 20वी ॲनिव्हर्सरी आणि माझ्या मेवणीची. ते खूप आज आम्ही एन्जॉय केला आहे. ॲनिव्हर्सरी त्यांची थाटामाटात साजरी केली आहे. त्यांनी खूप मच्छी घेऊन आले ते दाबळवरून. चांगली चांगली मच्छी घेऊन आले. ते आता आम्ही खाणार आणि एन्जॉय करणार आज आणि उद्या. सगळे रोशन गर्देकर आले, रोशन गर्देची मिसेस आहे, बाबू पेडणेकर आहे, सर्व आले. मनाली मोरे तुम्हाला असं वाटतंय तुम्ही शुभेच्छा द्या त्यांना थोडक्यात. थँक्यू. तर विनय कुलपकर आणि मिताली कुलपकर यांना ॲनिव्हर्सरीच्या खूप खूप शुभेच्छा. तर मित्रांनो विनय कुलपकर आणि मिताली कुलपकर यांच्या लग्नाचा वाढदिवस आता आपण साजरा केला होता. खूप थाटात जोशात असा हा वाढदिवस साजरा झाला होता. वाढदिवस साजरा होत असताना दोघांच्या डोळ्यातून अचानकपणे अश्रू वाहत होते. कोणालाच काही कळत नव्हते नेमके काय झाले आहे, काय हा प्रकार आहे. त्यानंतर विचारपूस केली असता असं समजलं की यांच्या लग्नाला 20 वर्ष झाली होती आणि या 20 वर्षात त्यांचा हा लग्नाचा वाढदिवस अशा प्रकारे कधीच साजरा केला गेला नव्हता. त्यामुळे ते भावूक झाले होते आणि भावूक होऊन त्यांच्या डोळ्यातून हे आनंदाश्रू वाहत होते. मित्रांनो हे अश्रू आनंदाचे होते, त्यामुळेच त्यांच्या डोळ्यातून हे आनंदाश्रू वाहत होते. सर्वांच्या आयुष्यात असा हा क्षण असतो आणि तो क्षण अशा प्रकारे जर साजरा केला तर खरोखरच तो आनंदी होतो. तर मित्रांनो तुम्ही देखील तुमच्या नातेवाईक यांचा जर कुठला वाढदिवस असेल, लग्नाचा असेल किंवा त्याचा वैयक्तिक वाढदिवस असेल तर तो अशा प्रकारे साजरा करा. त्याला देखील खूप छान वाटेल. तर ही व्हिडिओ तुम्हाला दाखवलेली आहे, नक्की पहा, तुम्हालाही आवडेल आणि जेवढी शेअर करता येतील तेवढी शेअर करा, कमेंट करा, लाईक करा. धन्यवाद.